एक वेळा देवपूजा केली नाही तरी चालेल, पण मित्रांनो, आपण सारखी सारखी एखादी गोष्ट करत असतो त्याला आपण सवयी म्हणतो. काही सवयी ह्या चांगल्या असतात तर काही सवयी ह्या वाईट असतात. आपल्या सवयीचा आपल्या आरोग्यावर, वर्तनावर, व्यवहार, आचरण आणि राहणीमान यावर तर प्रभाव पडतोच. पण त्याचबरोबर आपले भाग्य देखील यामुळे प्रभावी होत असते. आपल्या सवयी चांगल्या असतील तर आपल्या जीवनात याचा सकारात्मक प्रभाव पडतो. याउलट आपल्या सवयी जर वाईट असतील तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. आपण नेहमीच देवांची मनोभावे पूजा करत असतो व त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण देवाची जास्त पूजा करू शकत नाही. त्याचप्रमाणे सारखी पूजा आणि व्रते करूनच देव प्रसन्न होत नाहीत, तर आपल्या प्रामाणिक आणि चांगल्या व्यवहारामुळे देव आपल्यावर जास्त प्रसन्न होतात. आज आम्ही तुम्हाला श्री कृष्ण यांनी सांगितलेल्या अशा काही सवयी सांगणार आहे ज्या आत्मसात करून तुम्हाला भगवंताची कृपा मिळेल. पहिली गोष्ट आहे, भगवंतापेक्षा मोठे काहीही नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्या इष्टदेवतांचे नामस्मरण करावे. आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवता यांचे आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे. सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवतेला नमस्कार नक्की करावा. तुळशीसमोर आणि देवघरात दिवा आणि अगरबत्ती रोज लावावी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की जोपर्यंत अंघोळ होत नाही तोपर्यंत स्वयंपाकघरात प्रवेश करू नये. गॅसवर काही बनवण्यापूर्वी अग्निदेवला व गॅसला नमस्कार करावा. कधीही कोणाला वाईट बोलू नये. तसेच कोणाचा अपमान होऊ नये असेही कोणाला बोलू नये. घरातील व बाहेरच्या स्त्रियांचा मान ठेवावा. तसेच गरजू लोकांना मदत करावी. आपण जर या सवयी आत्मसात केल्या तर भगवंताची कृपा आपल्यावर नक्कीच होते. मित्रांनो, आपण सारखी सारखी एखादी गोष्ट करत असतो त्याला आपण सवयी म्हणतो. काही सवयी ह्या चांगल्या असतात तर काही सवयी ह्या वाईट असतात. आपल्या सवयीचा आपल्या आरोग्यावर, वर्तनावर, व्यवहार, आचरण आणि राहणीमान यावर तर प्रभाव पडतोच. पण त्याचबरोबर आपले भाग्य देखील यामुळे प्रभावी होत असते. आपल्या सवयी चांगल्या असतील तर आपल्या जीवनात याचा सकारात्मक प्रभाव पडतो. याउलट आपल्या सवयी जर वाईट असतील तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडत असतो. आपण नेहमीच देवांची मनोभावे पूजा करत असतो व त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण देवाची जास्त पूजा करू शकत नाही. त्याचप्रमाणे सारखी पूजा आणि व्रते करूनच देव प्रसन्न होत नाहीत, तर आपल्या प्रामाणिक आणि चांगल्या व्यवहारामुळे देव आपल्यावर जास्त प्रसन्न होतात. आज आम्ही तुम्हाला श्री कृष्ण यांनी सांगितलेल्या अशा काही सवयी सांगणार आहे ज्या आत्मसात करून तुम्हाला भगवंताची कृपा मिळेल. पहिली गोष्ट आहे, भगवंतापेक्षा मोठे काहीही नाही म्हणून सकाळी उठल्यानंतर आपल्या इष्टदेवतांचे नामस्मरण करावे. आपल्या कुटुंबावर आपल्या कुलदेवता यांचे आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे. सकाळ संध्याकाळ आपल्या कुलदेवतेला नमस्कार नक्की करावा. तुळशीसमोर आणि देवघरात दिवा आणि अगरबत्ती रोज लावावी. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या शास्त्रात असे सांगितले आहे की जोपर्यंत अंघोळ होत नाही तोपर्यंत स्वयंपाकघरात प्रवेश करू नये. गॅसवर काही बनवण्यापूर्वी अग्निदेवला व गॅसला नमस्कार करावा. कधीही कोणाला वाईट बोलू नये. तसेच कोणाचा अपमान होऊ नये असेही कोणाला बोलू नये. घरातील व बाहेरच्या स्त्रियांचा मान ठेवावा. तसेच गरजू लोकांना मदत करावी. आपण जर या सवयी आत्मसात केल्या तर भगवंताची कृपा आपल्यावर नक्कीच होते.